शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. मात्र 2 आठवड्यानंतर सुनावणी होईल असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. आपल्याबरोबर कायदेतज्ञ आसिम सरोदे सर आहेत. सर, आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. मात्र त्यांनी 2 आठवड्यानंतर सुनावणी घेऊ असं सांगितलं की शिवसेनेची सगळी कागदपत्रं जी आहेत ती आता पूर्ण झालेली आहेत. अजित पवार गटाकडून विनंती करण्यात आली की सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात यावी. तर एकत्रित सुनावणी जी आहे ती पुढच्या वेळेस होईल असं तुम्हाला वाटतं का, किंवा निर्णय जो आहे तो पुढच्या सुनावणीच्या वेळेस लागेल? बघा, पात्र कोण अपात्र कोण याबद्दलचा निर्णय लावायला सर्वोच्च न्यायालयाने इतका वेळ लावणं, विलंबाने ती केस चालवणं हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचा कोणताही अपमान करण्याचा उद्देश नाही. परंतु इतक्या विलंबाने अपात्र कोण पात्र कोण हे ठरवण्याची जी प्रक्रिया सुप्रीम कोर्टात होत आहे ती चुकीची आहे, कायद्याला अपेक्षित नाही असं मला वाटते. त्यामुळे अजितदादा यांच्या गटाने काहीतरी विनंती केली असेल की आम्हाला थोडा वेळ द्या, मुद्दामून ती केली असेल, कारण हे तिघांचं सरकार आहे आणि त्यामुळे एकमेकांच्या सोयीचं काहीतरी आपण करून पुढची तारीख घ्यायची, हा जर उद्देश असेल तर तो त्यांचा सफल होताना सातत्याने आपल्याला दिसत आहे आणि ते बरोबर नाही. ही भावना लोकांच्या मनात सुद्धा प्रामुख्याने आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 2 प्रकरणं आहेत. एक म्हणजे की पक्ष कुणाचा, पक्षाचं चिन्ह कुणाचं, आणि दुसरं म्हणजे की आमदार अपात्रता प्रकरण जे आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातला निर्णय जो आहे तो कधी लागणं अपेक्षित आहे आणि तो काय लागेल असं तुम्हाला वाटतं? पात्र कोण अपात्र कोण याबद्दल जी काही याचिका सुरू आहे शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली, त्याच्यामध्ये आता विधानसभेचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे त्या निर्णयामध्ये जरी काही अर्थ राहत नाही तरीसुद्धा अशा सरकार फोडणं, सरकार पाडणं आणि नवीन सरकार स्थापन करणं राज्यपालांच्या मदतीने, हे सगळं असंविधानिक जे आहे ते बरोबर आहे का, आणि यानंतरही असंच झालं तर चालेल का आपल्याला, हा मुद्दा महत्त्वाचा म्हणून सर्वोच्च न्यायालयाला डिसाईड करावं लागणार. पण तरी जे आमदार आत्ताच्या विधानसभेत आहेत ते बरेच जणं पुढच्या विधानसभेत नसणार हे नक्की आहे. त्यामुळे पात्र कोण अपात्र कोण याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला नाही तरी जनता मतदार म्हणून तो निर्णय घेणार आहे. आणि त्यामुळे उद्धवसाहेब ठाकरेंनाही असं वाटते की हा निर्णय आता जनतेच्या दरबारात जनतेला सोडवू द्या, जरी विलंब कोर्टाने लावला तरी. पण त्याच्यातून कोर्टाची खूप मोठी नाचक्की होईल की न्यायव्यवस्था एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर वेळेवर निर्णय देऊ शकली नाही, ही नाचक्की होईल. दुसरा मुद्दा तुम्ही जो प्रदीप म्हणताय की शिवसेना कोणाची आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण कोणाचा, याबद्दल जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला होता तो पूर्णपणे चुकीचा, बेकायदेशीर निर्णय आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि तो निर्णय मात्र लवकर व्हायला पाहिजे, निवडणुकीच्या आधी तो व्हायला पाहिजे. कारण की कोणाचा तरी पक्ष चोरून आपण अशा पद्धतीने सत्तांतर घडून आणू शकतो आणि त्या चोरीसाठी संविधानामध्ये तरतूद असूनही, कायद्यांमध्ये तरतूद असूनही कायद्यांचा काही वापर होत नाही आणि निवडणूक आयोगाला अधिकारच नाही जेव्हा पक्ष कोणाचा हे सांगण्याचं, तरी ते ठरवून टाकतात पक्ष एकनाथ शिंदेंचाच आहे आणि शिवसेना तुमचीच आहे असं सांगतात. ही बेकायदेशीरता जी आहे ती थांबली पाहिजे. ती स्पष्टपणे बेकायदेशीरता आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं पाहिजे आणि ते या येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच झालं पाहिजे. यासाठी तो निकाल जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटते आणि तो 14 ऑगस्टला तो निकाल लागण्याची शक्यता आहे. कारण की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कागदपत्र दाखल झालेले आहेत, सगळ्यांची बाजू मांडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे 14 तारखेच्या पेक्षा जास्त विलंब त्याच्यामध्ये लागणार नाही. 14 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि या सुनावणीमध्ये थेट निर्णयच आहे. हो, सुनावणीहून निर्णय थेट येण्याची शक्यता आहे. एखादी जवळची तारीख निर्णयासाठी कदाचित होऊ शकेल, पण याच्यावर निर्णय लवकर होईल आणि तो निर्णय लागणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. काय निकाल लागणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? आत्तापर्यंत जेव्हा एखाद्या पक्षचिन्हाच्या संदर्भात वादविवाद झाले तेव्हा ते पक्षचिन्ह जे आहे ते गोठवण्यात आलं. किंवा तुमचं दोघांचं भांडण आहे, तुमचं तिघांचं भांडण आहे पक्षचिन्हाबद्दल, तर आता हे पक्षचिन्ह कोणीच वापरायचं नाही अशा पद्धतीनेच निकाल झालेले आहेत. त्यामुळे ते पक्षचिन्ह धनुष्यबाण जे आहे ते गोठवलं जाऊ शकते आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्विवादपणे सिद्ध होऊ शकते. कारण की एकतर शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसतानाही त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. तुम्ही ठाकरे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे. एक म्हणजे की जे शिवसेनेचे भरत गोगावले होते त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरं तर निर्णय जो आहे तो आमच्या विरोधामध्ये देऊन ठाकरे गटाचे आमदार अपात्र केले नाहीत. तुम्ही असं म्हणताय की हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये असताना मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची गरज काय?
भरत गोगावले यांच्या नावाने म्हणजे एकनाथ शिंदेंनीच आपण असं म्हणू शकतो 14 विविध याचिका भरत गोगावलेंच्या नावाने दाखल केल्या. कारण की ते 14 जणं उद्धव ठाकरेंसोबत आत्ता आहेत, 13 जणं आमदार आहेत, त्या सगळ्यांच्या विरोधात त्यांनी त्या याचिका दाखल केल्या 14 जणांच्या. आणि त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट नंबर 2 राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत ते सुद्धा आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या याचिकेमध्ये भरत गोगावले यांनी सुरुवातच अशी केलेली आहे की राहुल नार्वेकर यांनी 10/1/2024 रोजी जो निकाल दिला तो चुकीचा, बेकायदेशीर आणि कायद्यात न बसणारा घटनाबाह्य आहे असं त्यांचंच म्हणणं आहे. आता ही आश्चर्यकारक गोष्ट याच्यासाठी आहे की एकनाथ शिंदे गटासाठी अत्यंत सोयीचा असलेला हा निर्णय आहे की त्यांना तिथेच कोणालाही अपात्र ठरवायचं नाही, सगळेच जण पात्र आहे असं म्हणून सरकार चालू द्यायचं. हे आता आपण 2 वर्ष झाले बघतो आहे. तर त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा त्यांच्या बाजूचा निकाल असूनही त्यांनी चॅलेंज कसा केला असं आपल्याला वाटू शकते. तर हा निकाल चॅलेंज करण्यामागे, हायकोर्टामध्ये केस दाखल करण्यामागे एकमेव उद्देश आहे, तो म्हणजे सुप्रीम कोर्टात असं सांगायचं की ह्या केसेस हायकोर्टात चालू द्या. आणि मग सुप्रीम कोर्टाने तसं सांगितल्यावर आणखी इथे विलंब लावायचा या सगळ्या प्रक्रियेला. हा अत्यंत जो छुपा उद्देश आहे तो उघड झालेला आहे. कारण की सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की अपात्रतेसंदर्भातल्या सगळ्या याचिकांची सुनावणी आम्हीच घेणार. त्यामुळे आता इथेही याचिका पेंडिंग असण्याची गरज नाही. बरं, आता यांनी 2 वेळा फार तातडीने याची सुनावणी घ्या अशी मागणी केली. मग ती मागणी करताना तातडीची सुनावणी घेण्याची मागणी करण्यापेक्षा यांनी तातडीने राहुल नार्वेकर यांनी आपला से द्यावा, आपलं म्हणणं याच्यावर सादर करावं असं का म्हटलं नाही. कारण खरं तर जर निर्णय 10/1/2024चा चॅलेंज झालेला आहे आणि त्या निर्णयाचे लेखक हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, तर राहुल नार्वेकरांनी असा का निर्णय दिला याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आधी घ्यायला पाहिजे होतं. पण त्यांना कधीही त्यांनी आग्रह केला नाही की म्हणणं तुम्ही सादर करा. आणि त्यामुळे ही कायदेशीर बदमाशी आहे असं मला वाटते. आणि त्यामुळे आम्ही अशी मागणी केलेली आहे अजय चौधरी जे शिवसेनेचे आहेत त्यांच्यातर्फे अप्रतिज्ञापत्र दाखल करून की याबद्दलची सगळी माहिती कोर्टाला असली पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर की सर्वोच्च न्यायालय आता या सगळ्या केसेस हँडल करणार आहे, इथेही केस असण्याची गरज नाही. त्यामुळे ही याचिका रद्द केली पाहिजे. सर, शेवटचा एक वेगळा प्रश्न आहे. 2 दिवसांपूर्वी तुम्ही एक ट्विट केलेलं होतं. सध्या खरं तर अनिल देशमुख प्रकरणावरून नार्को टेस्ट करण्याची बरीच मागणी झाली, म्हणजे विविध आमदारसुद्धा ते करताना पाहायला मिळतात. तुम्ही असं म्हटलेलं आहे की नार्को टेस्टला संविधानामध्ये कोणतीही कायदेशीर मान्यता जी आहे ती नाही, तरीसुद्धा विधानसभेचे सदस्य थेट सभागृहामध्ये अशा पद्धतीची मागणी करतात, हे चुकीचं आहे. पण विधानसभा ही कायदे मंडळ आहे राज्याच्या पातळीवरचं. आणि कायदे करणारे सगळेजणं किंवा कायदे करण्याचे अधिकार असलेले सगळेजणं तिथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. मग त्यांनी कायद्याचं व्यवस्थित आकलन करून कायदेशीर प्रबोधन जनतेचं केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या. तर ते न करता हे दिशाभूल करणारे वक्तव्य करतात. म्हणजे हे म्हणतात की ते कोण सचिन वाझे तयार आहे, परमवीर सिंग तयार आहे नार्को टेस्ट करायला, मग अनिल देशमुख तुम्ही पण आता तयार व्हा नार्को टेस्ट करायला. असं ते नाही आहे. नार्को टेस्ट जी आहे म्हणजे पॉलिग्राफिक टेस्ट, याला अत्यंत मर्यादित स्वरूपात कायद्यामध्ये मान्यता आहे. समोरच्या व्यक्तीची तयारी असेल तरच तशा प्रकारचं नार्को टेस्ट करता येते. आणि नार्को टेस्टमध्ये जे काही सांगितलं जाते ते नार्को टेस्टमध्ये बरळल्यासारखं काहीतरी सांगितलं जाते. कारण एक इंजेक्ट केलं जाते काहीतरी द्रव्य आपल्या शरीरामध्ये. तर तुमच्या शरीरावर ॲक्च्युली एक फॉरेन आक्रमण करून म्हणजे एक बाह्य आक्रमण म्हणून ते इंजेक्शन आहे. आणि त्या इंजेक्शनच्या अंमलाखाली बरळलेल्या ज्या काही गोष्टी आहे त्या पुरावा म्हणून मान्य करता येत नाही. त्याला एव्हिडन्शियरी व्हॅल्यू कायद्याच्या कोर्टाच्या क्षेत्रामध्ये नाही. हे जर सत्य आहे ते अनेकदा सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे, विविध उच्च न्यायालयांनी सांगितलं आहे. माझ्याजवळ जजमेंट्स आहेत एवढे की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की नार्को ॲनालिसिस टेस्टला एव्हिडन्शियरी व्हॅल्यू नाही, फक्त काही जप्त झालं असेल तेवढ्यापुरतीच त्याची मर्यादित व्हॅल्यू आहे. मग अशा वेळेस नार्को करा, नार्को ॲनालिसिस टेस्टसाठी हे तयार आहेत ते तयार आहेत म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेसारखे व्यक्तीसुद्धा हे सांगायला लागले. तर भाजपच्या एका प्रदेशाध्यक्षांनी अशा प्रकारचं कायद्याचं प्रबोधन न करता कायद्याची चुकीची भूमिका समाजासमोर मांडायची अत्यंत वाईट आहे आणि चुकीचा हा प्रकार आहे असं मला वाटते. जे आमदार आहेत, जे विधानसभेत काम केलेले लोक आहेत, विधानसभेमध्ये काम करणारे लोक आहेत, त्या सगळ्यांनी कायद्याची योग्य माहिती देणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि जे काही नार्को ॲनालिसिस टेस्टबद्दलची गदारोळ असणारी चर्चा सुरू आहे ती अत्यंत चुकीची आहे. खरं तर आपण पाहतोय की शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं लवकरात लवकर निर्णय देणं अपेक्षित आहे. मात्र तो जर निर्णय झाला नाही तरीसुद्धा मात्र
येत्या 14 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे शिवसेना पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं या संदर्भातली सुनावणी जी आहे ती होऊ शकते. आणि जे सध्या एकनाथ शिंदे गटाकडं धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह मिळालेलं आहे ते कदाचित गोठवलं जाऊ शकतं आणि शिवसेना पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरेंना मिळू शकतो अशी अपेक्षा आसिम सरोदेंनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.